सर आत्ताच उपसमितीची बैठक पडलेली होती, तुम्ही सुद्धा मंत्रिमंडळासोबत चर्चा केलेली आहे. काय आश्वासन मिळालेलं आहे, कशा प्रकारची एकंदरीत तयारी दिसते आंदोलनाची? नाही, उपसमितीची बैठक झाली त्याच्यानंतर आम्ही बीड जिल्ह्यातले सर्व आमदार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांची आम्ही भेट घेतली आणि या प्रकरणी त्यांची बैठक झाली, सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्यातर्फे जरांगे पाटलांशी चर्चा करायला दोघंजणं जात आहेत आणि आम्ही एवढीच त्यांना विनंती केली की आता हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं, या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय करावा, समाधानकारक निर्णय करावा आणि ते अध्यक्षाने आणि समितीने मान्य केलेलं आहे. सर 10% आरक्षणाचा याआधीच निर्णय झालेला असताना आता पुन्हा ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी आहे जरांगे पाटील यांची. या निर्णयाशिवाय आम्ही मागे हटणार नाही असाही पवित्रा घेतलेला आहे. काय सुवर्ण मध्ये निघू शकतो? निश्चितपणानं मध्ये निघू शकतो. त्याच्याबद्दल उपसमितीमध्ये सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. रेकॉर्ड्स तपासण्याच्या बाबतीत जे काही 23 मुद्दे शिंदे समितीने काढले होते त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा ॲड झालेला आहे आणि ज्याच्याकडं 7/12 आहे त्याला कुणबी म्हणून द्यावं अशी आम्ही पण मागणी केलेली आणि समिती पण सकारात्मक आहे. पण कुणबी असेल, मराठा कुणबी असेल किंवा कुणबी मराठा अशी तिन्ही प्रमाणपत्र याआधी वितरित करण्यास सुरुवात झालेली होती. वंशज समितीला सुद्धा मुदतवाढ तशी मिळालेली आहे. मात्र थेट ओबीसीमध्येच मराठाचा समावेश करावा. आता जे काही प्रश्न राहिलेला आहे तो जे वंचित आहे त्यांच्या बाबतीतलं चाललेलं आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काही कोणाचं तक्रार असायचं कारण नाही, परंतु मोठा समाज अजूनही वंचित राहिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत काहीतरी सुवर्णमध्य काढावा अशी अपेक्षा आहे. त्याच्याशिवाय आंदोलन मिटणार नाही. सरकारची भूमिका घेत आहे. जरांगेची प्रमुख मागणी जी आहे ती ओबीसी मधून आरक्षण द्यावं. तुम्ही थेटपणे सांगा, सत्तेतले आमदार तुम्ही आहात, विरोधी बाकावरचे आहेत, पण सत्तेत तुम्ही आमदार, तुमचा पाठिंबा आहे का ओबीसी आरक्षण मधून देण्यात? आमचं मागणी एवढीच आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी. ही आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाही आहे. जे शेतकरी आहेत परंपरेनं आमचे आजोबा असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, हे शेती करत होते म्हणून आम्हाला शेतकरी म्हणून कुणबी मान्यता द्यावी एवढीच आमची मागणी. परंतु नेमका प्रश्न असा आहे की ओबीसी मधनं जर का मराठा आरक्षण देणार असेल तर हे तुम्हाला मान्य आहे का, हा प्रश्न आहे. त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला, आम्ही तोच स्पष्ट प्रश्न विचारतो. तुम्हाला मान्य आहे का हे सगळं? आम्हाला नाही आता ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळाले आरक्षण? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली त्यांना कशातून मिळालं आरक्षण? मग तोच प्रश्न आहे ना. मग आता मिळायला हो मान्यच आहे ना. ही अजित पवारांची देखील भूमिका आहे का? नाही, मी काय पक्षाचा प्रवक्ता नाहीये. उपमुख्यमंत्री म्हणून मी पक्षाचा प्रवक्ता नाही. मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ती काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला म्हणता येणार नाही. मी वैयक्तिकरित्या ही भूमिका घेतली. ती कायद्याच्या चौकटीवर टिकेल असं आपल्याला वाटतं का? आणि जर असं होत होतं तर यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जो 10% वाढीव आरक्षणाचा निर्णय घेतला मग तो योग्य नव्हता असं म्हणायचं का? नाही, असं काही म्हणता येणार नाही. प्रत्येकाने आपापल्या परीनं हा प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला, पण प्रश्न मिटलेला नाही आणि तो कशा पद्धतीनं मिटवावा याच्या बाबतीत आम्ही काही सूचना उपसमितीच्या पुढे मांडलेल्या आहे. विधानसभेत आहात, मुंबई सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन होते. आंदोलनाचं स्वागत आहे एका बाजूला, पण एकंदरीत बघितलं तर इकॉनॉमिकल कॅपिटल आहे देशाचं, अनेक ठिकाणी अडचणी होत आहेत, बऱ्याच गोष्टी याचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळीकडे होऊ शकतो. मध्यस्थीचा मार्ग जर अडूनच बसला तरच प्रश्न मिटेल असं वाटतंय? नाही, हे पहा, शासन त्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक आहे असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा उपसमिती, आता ही कॅबिनेटची उपसमिती आहे म्हणजे कॅबिनेटचेच अधिकार त्यांना आहे, त्यामुळं ते सकारात्मक आहे आणि प्रश्न मिटावा असं प्रत्येकाला वाटतं. सरकारकडनं सहकार्य केलं जाते. 2 दिवस परवानगी दिली. किरण, 1 मिनिट. 2 दिवस सहकार्य केलं गेलं, सरकारकडनं परवानगी दिली गेली, महापालिकेकडनं सगळी यंत्रणा दिल्या गेल्या, सगळ्या प्रकारची सोय केली गेली, तरी सुद्धा सरकारवर टीका केली जाते, मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जाते. हे किती आज सोय करण्यात आलेली आहे. मागचे 2 दिवस आपण पाहतोय अगदी बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे. त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती, कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती, ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले.
मी परवा जेव्हा एक दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं की प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था आणखीन वाढवायला पाहिजे. ती आज वाढवली गेली. त्याच्यामुळं काल आणि परवा 2 दिवस निश्चितपणानं आंदोलकाची कुचंबना झाली, त्यात पाऊस आला आणि आणखीन प्रश्न गहन झाला. सर, मागच्या सरकारमध्ये की तुम्ही होता, एक मोठा उत्सव गुलाल उधळला गेला वाशीमध्ये. त्या सरकारनं फसवलं आणि म्हणून परत मनोज जरांगेंना इथे येऊन आंदोलन करावं लागतं असं वाटतं. हे मनोज जरांगेंनी सुद्धा 2-3 वेळेला मान्य केलेलं आहे की त्यावेळेला फसवणूक झाली आमची. तुम्ही देखील होतात त्यावेळेला. सत्तेत तुम्ही होता. आम्ही सत्तेत म्हणजे आमदार होतो, आम्ही काही त्याच्यामध्ये नव्हतो. किंवा नवी मुंबईला सुद्धा आम्ही गेलो नव्हतो. आता जे काही त्यावेळेला फसवणूक झाली नाही, फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही. त्यांनी आपल्या परीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, नंतर ते अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची. त्यांनी तर JRची प्रायमरी नोटिफिकेशन हातातच दिलं होतं ना, फसवणूक कशी म्हणता येईल. नोटिफिकेशन काढलं, त्याच्यात आक्षेप आले म्हणून ती प्रक्रिया चालू आहे. राज ठाकरे एक बस यार, खूप शेवटचा प्रश्न. राज ठाकरे आत्ताच त्यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात की गेल्या वेळी मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे त्यांना भेटायला गेले होते, त्यांचा प्रश्न मिटला होता, आता ते पुन्हा का आले, तुम्ही एकनाथ शिंदेना याचं उत्तर द्यायला पाहिजे. नाही, मला राज ठाकरे काय बोलतात हे काही मला माहित नाही. ते पूर्ण माझ्यासमोर आल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन. चला, धन्यवाद.